ते एकदा व्यवस्थित तापलं की त्याला थंड करा आणि त्यावरची साय नीट काढून घ्या. अहो थांबा ताई, जरा आटू द्या अजून. साई जेवढी घट्ट निघेल ना तेवढं लोणी घट्ट होईल बघा, आणि जेवढं घट्ट लोणी निघेल ना तेवढं तूप छान होईल बघा. बर बर. होय ताई. अहो ते लेबल आणायला सांगितलं त्याचं काय झालं? हो. थांबा मी साकेतला एकदा कॉल करून विचारते. कुणी आहे का घरात? तुमचं सामान आलंय. अरे साकेत ये. आला बघा. काय रे, मिळालं सगळं? काय सगळं? अरे मी तुला सामान आणायला सांगितलं होतं ना. हे बघ, तुझ्या ब्रँडचे लेबल्स तुपाच्या कंटेनर चिटकवायला. परफेक्ट. साकेत, रजिस्ट्रेशनचं काय झालं? रजिस्ट्रेशन 1 मिनिट. ठणठणान. हे घे, तुझ्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. गॉड, थँक्यू सो मच. बस क्या पार्टनर, थँक्यू. आणि हो, कामाने एकदम जोर धरलाय की. जोर तर धरलाय आता कामाने. हे बघ ना, हे शेतकरी सकाळीच दूध देऊन गेलेत आपल्या इथे. पण आर्या, हे एवढं पुरेल? नाही ना, खरं तर लागेल आपल्याला आणखीन, पण सध्या काम सुरू करण्यासाठी एवढं दूध मिळते हे खूपच आहे. गोपाळजींमुळे ऍटलिस्ट काही शेतकरी तरी तयार झालेत. घाबरू नको, यापुढे गावातला प्रत्येक शेतकरी आपल्याला दूध देईल. कसं कसं? ये सांगतो. आर्या, स्ट्रॅटेजी. आपण ना स्ट्रॅटेजी प्लॅन करूयात. म्हणजे इथल्या गावातल्या लोकांना आपण वेगवेगळ्या ऑफर्स देऊयात, जसं की कुपन्स. आपण ना लकी ड्रॉ सिस्टम ठेवूयात. म्हणजे लकी ड्रॉ मध्ये जो कोणी जिंकेल त्याला कुकर पासून फ्रीज पर्यंत काही ना काही वस्तू लागेल म्हणजे लागेलच. निदान या आमिषाने तरी इथले लोक इंटरेस्ट घेतील आणि आपल्याला दूध पुरवतील. म्हणजे बघ ना, विन विन कंडिशन. दूध दो टीव्ही लो, दूध दो फ्रीज लो. कशी वाटली आयडिया? चांगली आयडिया. पण साकेत आहे डाऊट की किती लोक पार्टिसिपेट करतील आणि ही आयडिया किती वर्क होईल. आणि काय आहे, यासाठी आपल्याला वेगळं बजेट प्लॅन करावं लागेल. साकेत, गोपाळजी, आपण ही आयडिया एकदा त्यांच्या कानावर घालूयात का? आर्या, पुन्हा गोपाळजी. इथली प्रत्येक गोष्ट त्या गोपाळच्या कानावर घालायची गरज नाहीये. साकेत, ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. ऑल्सो ते आपल्यापेक्षा या गावातल्या लोकांना जास्त चांगलं ओळखतात. ते आपल्याला आणखीन आयडियाज देऊ शकतील. ही आयडिया या गावात किती वर्क होईल हे त्यांना परफेक्ट माहिती आहे. चल पटकन. अरे आपण नाही. बँड वाले जामकर म्हणून आम्हाला संबोधण्यात येते. बँड वाले जामकर, क्रोली पोलीस स्टेशन. आतापर्यंत 3 अधिकारी आले, 3ही लगोलग गेले. अरविंद वाघमारे, श्रीनिवास क्षीरसागर, कृष्णा कदम. आणि आताचे कोण आहेत ते? सावंत साहेब. सावंत तुला पाण्यात पाहतात. त्यांचं आणि तुझं बरं नाहीये. त्यांनी तुला अतिशय अपमानजनकरित्या एका मिसिंग केसवरून बाजूला केलंय. हो, तुम्हाला कसं काय माहित? 2000 बॅच. जामकर. मार्तंड जामकर साहेब, म्हणजे ज्यांच्या नावानं गुन्हेगार चळा कापतात ते इन्स्पेक्टर मार्तंड जामकर साहेब तुम्ही? येस, इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. जैन साहेब. जय हिंद. तुम्हाला काय वाटलं हे तुमच्या कूलर, टीव्ही, फ्रीज या आमिषाला बळी पडतील ते? अहो, एवढा पैसा त्यांच्याकडे ते स्वतः विकत घेऊ शकतात. एवढे श्रीमंत आहेत आमचे शेतकरी. नाही, मान्य आहे. पण जेव्हा एखादी वस्तू एखाद्या माणसाला फुकट मिळते किंवा ती तो जिंकतो तेव्हा त्याला बरं वाटतं ना. त्यामुळे मला असं वाटतं की हा लकी ड्रॉ इथे वर्कआउट होईल. नाही, तुम्हाला वाटतंय ते सगळं खरं आहे. मलाही सांगा. अरे मॅडम, तुम्हाला 1 महिन्याभरातच तुमचा व्यवसाय बंद करायचा आहे का? नाही ना. शेवटपर्यंत तुम्हाला बिझनेस घेऊन जायचा असेल, त्यांचे प्रश्न समजून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवता आले पाहिजे. कसले प्रश्न? आता बघा, उन्हाळ्यामध्ये गाई म्हशींना चारा मिळत नाही, कारण सगळं गवत जळून गेलेलं असतं. त्यांच्यामुळं त्यांचं दूध उत्पादन कमी होतं. त्याच्यावर काय करता येते का बघा. किंवा सध्या थंडी गारठा एवढा आहे, गाई म्हशींना गोट्यात तसंच कुडकुडत राहावं लागतं. तर त्यांना आधुनिक काय करता येते का याच्यावरती विचार करा.
त्याच्यामुळे काय होईल, गावकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल आणि ते शेवटपर्यंत तुम्हाला साथ देतील. मग तुमचा बिझनेस नक्कीच वाढेल बघा. गोपाळजी, पटतंय मला तुमचं. इवन मागे आम्ही गावात फिरत होतो ना, तेव्हा ह्या समस्या आम्हाला जाणवल्या होत्या. गोपाळजी, तुम्ही खरंच खूप हुशार आहात. आय मीन, अडचण कुठलीही असू देत, तुमच्याकडे त्याचं सोल्युशन असतंच. यू आर सो ग्रेट. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. अरे बापरे, तुम्ही प्लीज असं काय ग्रेट बीट म्हणू नका. आधीच गावातले मला देव माणूस म्हणतात, त्यात तुम्ही ग्रेट म्हणताय. अहो, मी साधा माणूस आहे, साध्या माणसासारखं जगू द्या मला. नाही, पण तुम्ही जो प्लॅन आम्हाला सांगितलाय त्यावर आम्ही नक्की विचार करू. त्या सल्ल्याची नक्कीच आम्हाला खूप मदत होईल. ऑल्सो त्यानंतर आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ. चालेल? हो चालेल. चालेल, मी येते आता. या. यांना काय झालं? काय नाही, सोडा, हे असंच आहे. चला, चल साकेत. गोपाळजी, बाय बाय.